नमस्कार. आपण पाहताय टाइम्स ऑफ नगर. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आज अशा व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करणार आहोत. अशा व्यक्तिमत्वाशी खास बातचीत करणार आहोत जे व्यक्तिमत्व सामाजिक आहे आणि अनावधानाने राजकारणामध्ये देखील आलेलं आहे. अनेक लोकांची सेवा करता करता त्यांचा पाय घसरला आणि ते राजकारणामध्ये आले अशी त्यांच्यावर टीका होते. एक दिलखुलास व्यक्तिमत्व ज्यांना आपण म्हणू असे डॉक्टर इम्रान आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. सर, आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. एकंदरीत सर, सर्वप्रथम तुम्ही आता निवडणूक लढताय, तुम्हाला माझ्या शुभेच्छा. कशा पद्धतीने आपण राजकारणामध्ये आला? सामाजिक कारण करता करता अचानक पाय घसरलं? अचानक नाही म्हणता येणार सर. एक प्रत्येक व्यक्तीचा एक पिंड असतो. ज्यावेळेस तो आपलं काम करत असतो त्याची जडणघडण होत असते. तर संघर्षातून इथपर्यंत आम्ही आलोत. शिक्षणासाठी संघर्ष केला, चांगलं ज्ञान घेतलं, शिक्षण पूर्ण घेतलं. शिक्षण घेत असताना गरिबीच्या हालाकीच्या परिस्थितीतून आलो, तिथं संघर्ष करून लढत इथपर्यंत आलो. आणि एकदा व्यवसाय करत असताना तो व्यवसाय पण निवडला, तो वैद्यकीय व्यवसाय निवडला, ज्यामध्ये त्याला व्यवसाय न म्हणता सेवा म्हणावं लागतं आणि तिथे सेवाच करावी लागते. तर ही सेवा करत असताना असंख्य अडीअडचणींना, गोरगरिबांच्या अडीअडचणी पाहतो. आणि मी एक भावनिक व्यक्ती आहे. ज्यावेळेस आपण स्वतः संघर्षातून येतो तर ज्यावेळेस एखादा मदतीचा हात देतो तर भावना काय असतात याची जाण मला आहे. त्यामुळे ज्यावेळेस रुग्णसेवा करत असताना एक सामाजिक बांधिलकीतूनच रुग्णसेवा पेशा निवडला. तो निवडून ज्यावेळेस काम करत होतो तर काम करताना लोकांची सुखदुःख माहीत पडली. आणि बालपणापासून खेळ असो, सांघिक कुठलंही काम असो, तर एक पिंड आहे तो समाजसेवेचा. आणि तो जडणघडणीत, आणि आम इस्लामिक फॉलोअर, मी इस्लामचा पुरस्कर्ता, चाहता आहे आणि एक फॉलोअर आहे. तर आयुष्याचे एम्स असतात. आयुष्यात अर्निंग करणे, आपलं उदरनिर्वाह करणे आणि मोठ्या कारमध्ये फिरणे आणि पैसे कमवणे हेच आयुष्याचं गमक नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही कोणासाठी तरी कामी येता, कोणासाठी तरी काम करता. तुम्ही आजही गाडीमध्ये फिरता? हो, नक्कीच. अल्लाच्या कृपेने माझ्याकडे गाडी आहे. अल्लाच्या कृपेने चांगलं एक 70 बेडचं हॉस्पिटल आहे. परंतु गाडी जरी माझ्याकडे असली तरी सायकल नसतानाचे दिवस मला आज पण माहिती आहेत. मी एक जमिनीवरचा माणूस आहे. आणि गाडी, घोडे, पैसा, संपत्ती हे कुराण सांगतं की हे दुय्यम आहे. प्रथम आहे ह्युमॅनिटी, माणुसकी, माणसांच्या वेदना आणि त्या वेदनांसाठी तुमच्या मनात असणाऱ्या भावना. आहेत तुमच्या मनामध्ये भावना? 100%. माझ्या मनात जर भावना नसत्या सर तर 70 बेडचं हॉस्पिटल चालवत असताना, सगळं आपलं उदरनिर्वाह करत असताना मुकुंदनगरकरांसाठी आपण काय करणार? अशा वातावरणात जर येऊन मी काम त्यावर तुम्ही आता मुकुंदनगरकरांसाठी काय करणार? आजपर्यंत सामाजिक काम जे करत आलो तर मला असं वाटतं मुकुंदनगरमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही नेतृत्व करता तर 20-20 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्या लोकांनी आजही त्यांना मूलभूत सुविधा, गटर, रस्ते, पाणी याच्यावरच त्यांना काम करायचं आहे. तर मला असं वाटतं की ही वेळ फक्त मूलभूत सुविधांचं नेतृत्व करायची नाही, तर ही वेळ आहे आता समाजाचं प्रतिनिधित्व कोण करेल, आता समाजाचं नेतृत्व कोण करेल, आता सामान्य मुकुंदनगरकरांचं नेतृत्व कोण करेल. आणि जी वानवा आहे नेतृत्वाची समाजामध्ये ती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही काही दिवसापूर्वी, म्हणजे तुम्हाला आपण स्पष्ट बोलूयात, मी स्पष्ट विचार आणि विचारणारा माणूस आहे. तुम्हाला स्पष्ट जास्त आवडेल मला. तुमच्या डोक्यावर टोपी आहे, लाल रंग आहे. लाल रंग माणसाचा उत्साह दाखवतो, लाल रंग माणसामध्ये आनंद दाखवतो. पिवळा कुर्ता तुम्ही घातलेला आहे, पिवळा कुर्ता त्यागाचं प्रतीक आहे, तुम्ही त्याग देताय. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये आपण उभा राहिलात, 4 जणांचं पॅनल होतं. त्यावेळेस असं म्हणायला जायचं की त्यावेळेला 4 जण होते. एक जण असं सांगायचं की मी नगरसेवक आहे, तुम्ही तर मला ओळखता. दुसरा आहे ते माजी नगरसेवक आहेत, त्यांना तुम्ही ओळखता. तिसरं आहे त्याचं आरोग्य सेवेमध्ये जास्त काम आहे. आणि हे डॉक्टर इम्रान, यांना राजकारणाची जास्त हौस आहे म्हणून हे राजकारणात आले, अशी टीका आपल्यावर व्हायची. काय ते एकंदरीत होतं डॉक्टर साहेब?
या विस्तृत थोडंसं उत्तर दिलं याचं, की मला आहे ना सगळ्यात महत्त्वाचं समाजसेवा आणि सामाजिक कामं याचं लोकांमध्ये असलेलं कमी ज्ञान याच्यावर मला बोलायचं आहे. 2 गोष्टी बोलतो, की एखाद्याचं बिल कमी करणं, त्या बिल कमी करण्यासाठी सुद्धा फोन आम्हालाच येतात. तर एखाद्याचं फक्त हॉस्पिटलचं बिल कमी करणं, का हो हॉटेलची बिलं कमी करतात का हो राजकारणी लोक? का करत नाही तुम्ही? तुम्हाला सामाजिक जीवनात जगायचं आहे, लोकांचा त्याग तुम्हाला माहिती आहे, लोकांच्या अडचणी माहिती, का करत नाही डॉक्टर साहेब बिल कमी? तुमचा प्रश्न चुकला, माझं उत्तर अर्धवटच राहिलं. मी पिंडाने हा सामाजिक डॉक्टर आहे. मी पिंडाने गोरगरिबांचा डॉक्टर आहे आणि मला बिरुदावलीच ही लागली आहे की डॉक्टर इम्रान त्याचं हॉस्पिटल हे माणुसकीचं घर आहे आणि डॉक्टर इम्रान हा गोरगरिबांचाच डॉक्टर. आणि मला तुम्ही डॉक्टर मनोज म्हणून एक होते सर्जेपुऱ्यामध्ये, जर त्यांची ख्याती ऐकली असेल तर मला आवडेल की डॉक्टर इम्रान हा गोरगरिबांचा डॉक्टर म्हणूनच मरेल. मला तुम्हाला उत्तर देताना एक विस्तृत बोलायचं होतं, म्हटलं की सामाजिक कामं काय असतात. मी तुम्हाला 2 मिनिटात सांगू इच्छितो. भरपूर लोकांचे प्रश्न होतात की एक डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना त्याचं सामाजिक काम काय. मी तुम्हाला सांगतो, जिल्ह्यातलं अल्पसंख्याक समाजाचं सामान्य कुटुंबातून येऊन अल्पसंख्याक माणसाने पुढं येऊन बनवलेलं हे सर्वात मोठं हॉस्पिटल आहे. याच्यासाठी त्याग लागतो आणि ते हॉस्पिटल जिथं माणुसकी सांभाळली जाते, जिथं गोरगरीब रुग्णांची सेवा केली जाते, हे करण्यासाठी जे कष्ट करावे लागले ते नगरकरांनी, मुकुंदनगरकरांनी, माझ्या समाज बांधवांनी आणि प्रत्येक माणसाने पाहिले. आणि मला आनंद आहे की 37 लोकांचा उदरनिर्वाहाचं साधन अल्लाने मला केलं तिथं. त्यानंतर तिथं रुग्णसेवा होते. तुम्ही म्हणतात ना काही नशेखोर लोकांना नशा केल्याने किक चढते, तर तसं आहे सामाजिक काम करणारा जो व्यक्ती असतो ना, त्याला ज्यावेळेस तो सामाजिक काम करतो तर कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद पाहतो ना, तर घरी येऊन त्याला समाधान असतं, आय हॅव डन गुड, मी एक चांगलं केलं. लोकांचे बिल कमी करताना तुम्हाला ज्यावेळेस फोन येतात, म्हणजे अशा तुमच्यावर आरोप आहे ना डॉक्टर साहेब, मला तुमच्या इंटरव्ह्यूला यायचं त्यावेळेस मी अनेकांशी संपर्क केला, अनेकांशी बोललो आणि त्यांना विचारलं की डॉक्टर इम्रान यांना काय प्रश्न विचारले पाहिजे. कारण काय होतं, काही मीडिया अशी असते, तुम बहुत अच्छे हो, तुम्ही खूप चांगलं केलं, त्याच्यामध्ये फार तथ्य नसतं. मी लोकांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलो आहे. लोक असं म्हणतात की डॉक्टर इम्रान यांना आम्ही फोन करतो बिल कमी करण्यासाठी, त्यावेळेला डॉक्टर इम्रानचा फोन बंद असतो. मी 24 तास सेवा देणारा डॉक्टर आहे. माझा फोन, आणि मी इतका ॲक्सेसिबल आहे, मी कुठला गुंड नाही, मी कुठली झुंडशाही करत नाही आणि मी इतका प्रॅक्टिकल वागणारा व्यक्ती नाही, मी माणुसकी जपणारा व्यक्ती आहे. मला साधारण माणसापासून तर सर्वजण फोन करतात आणि जी काय माझी ऐपत आहे, जी माझी पद्धत आहे, माझ्याकडे येणारा एक रुग्ण गरीब नाही आहे ना सर. या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये असंख्य रुग्ण गोरगरीब लोक आहेत. तुम्ही नगर शहरातल्या कुठल्याही हॉस्पिटलला जा, 50% तुम्हाला बुरखे दिसतील. बुरखे म्हणजे याचा अर्थ मुस्लिम समाजाचे लोक दिसतील, गोरगरीब लोक दिसतील. तर सर, माझी जेवढी ऐपत आहे, माझी जेवढी पत आहे, त्या परीनं प्रत्येकाची मदत मी केली आणि मी हे करत असताना जेवढी माझी ऐपत आहे त्या पद्धतीने केली. परंतु एक बघा, बिल कमी करणे, व्यवसायात सेवा देताना आपण एका किराणा दुकानात जातो, आपण 40 रुपयाची जर साखर घेतो तर आपण त्या रुग्णाला, त्या किराणा दुकानवाल्याला म्हणत नाही, किंवा हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो म्हणत नाही बिल कमी करा. परंतु ही सेवा, व्यवसाय आहे, तुमची सेवा आहे. एक मिनिट, माझं पूर्ण नाही झालं. हेच बोलणं आहे, एक किराणा दुकानवाला आणि एक हॉस्पिटल यांची तुलना होऊ शकत नाही. आमचं क्षेत्र वैद्यकीय सेवा आहे, आमचं क्षेत्र वैद्यकीय व्यवसाय नाही आहे. तर वैद्यकीय सेवेमध्ये तुम्ही 100% लोकांना खुश नाही करू शकत, पण जेवढं हे पहा, नगर शहरात आरोग्य सेवा करत असताना माझं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये असेल, आग लावणाऱ्यांमध्ये नसेल. आणि मला जेवढं जमलं, जेवढे कष्ट केले, मी जेवढं करू शकतो तेवढं केलं. परंतु 100% लोक सॅटिस्फाय होत नाहीत. परंतु मला याला एक पुष्टी द्यायची, याला जोड द्यायची. मला एक सांगा सर, 30 विद्यार्थिनी धुनी भांडी करणारी, त्यांना मी झोपडपट्टीतून आणून बेडसाईड असिस्टंट कोर्स करावला, त्यांना स्वतःच्या पायावर उभी केली, ती धुनी भांडी करायची. आज ती नर्सिंग करून आपला उदरनिर्वाह स्वतःच्या जीवावर करतात. हेल्पिंग हँड फाउंडेशन म्हणून आहे, एक शिक्षकांची संघटना आहे, त्या शिक्षकांनी तयार केलेलं एक ग्रुप आहे. त्या ग्रुप
सामान्य लोकात काम करतात, त्यांच्याकडून 30 विद्यार्थिनी निवडल्या गेल्या, ज्या धोंडी भांडी करतात, झोपडपट्टीतल्या आहेत, गोरगरीब आहेत. त्यात 8 ते 10 मुस्लिम विद्यार्थिनी होत्या. त्या विद्यार्थिनींना, स्त्रियांना बेडसाईड असिस्टंट नर्सिंगचं एज्युकेशन देण्यात आलं. त्याचा सर्व खर्च मी उचलला. काय असतं, इस्लाममध्ये सांगितलंय की इस हात से काम लो तो इस हात को पता न चले. पण आज काही लोकांना काय, मुस्लिम समाजात नेतृत्व का नाही डेव्हलप झालं याचं कारण मला कुरघोडी असतं. आणि काही आता मुद्द्यावर आपण येऊयात. ओके, आपण मुद्दा भरकटतोय. तुम्ही नक्कीच अनेक सामाजिक विषयासोबत आहात, अनेक सामाजिक संघटनांसोबत आहात, अनेक माजी अधिकाऱ्यांसोबत काम करताय, अनेक डॉक्टर लोकांसोबत काम करताय. तुमचं काम, सामाजिक काम हे चांगले, त्याबद्दल आम्ही तुमच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. धन्यवाद. सामाजिक कामाची एक ख्याती असते, त्याच्यावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे. प्रत्येक जण त्याच्या परीने करत असतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये येता, त्यावेळेस तुम्ही एका चिखलामध्ये येता. तुम्ही त्या आखाड्यामध्ये उभे असता ज्या आखाड्यावर चिखलफेक होणार असते. म्हणून तुम्हाला मी एकदम स्पष्ट माझा एक प्रश्न आहे की डॉक्टर साहेब, तुम्ही अचानकपणे एक सामाजिक हेतूने ज्या रुग्णसेवेमध्ये आल्या, म्हणजे त्या उमेदवार आहेत म्हणून त्यांचं नाव मी घेतो, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जात नाही. डॉक्टर शबनम या चांगल्या पद्धतीने मुकुंदनगरकरांची सेवा करत होत्या. तुम्ही त्यांना देखील राजकारणामध्ये आणलं. रुग्णांना पाहणार कोण? रुग्णांकडे लक्ष देणार कोण? महिलांच्या सामाजिक जीवनावर बोलणार कोण? तुम्ही त्यांना पण राजकारणात आणलं. आणि एका घराचे 2-2 लोक राजकारणामध्ये येतात असं तुमच्यावर आरोप आहे. याचं सविस्तर उत्तर ऐकायला तुम्ही नक्की देतो. सर्वप्रथम मी तुम्हाला बोललो की वी आर इस्लामिक फॉलोअर. आम्ही इस्लामचे पुरस्कर्ते आहोत. आयुष्याचं मर्म चांगला पैसा कमवणे, उदरनिर्वाह करणे असा नसून, ज्या वेळेस डॉक्टर शबनम स्वतःची प्रॅक्टिस करतात तर घरी आल्यानंतर आमचं सामाजिक पिंड आहे, आमची चर्चा होते. ज्यावेळेस त्या बोलतात की असंख्य अडचणी महिलांच्या सुद्धा आहेत, असंख्य प्रॉब्लेम आपल्या एरियामध्ये सुद्धा आहेत, आणि तिची ख्याती आहे, ती तेवढी लोकप्रिय आहे, तेवढे तिचे पेशंट आहेत, त्या रुग्णांशी तिचं जेवढा जिव्हाळा आहे, बांधिलकी आहे, तर मला अभिमान वाटेल. हे बघा, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा. महात्मा फुले, ज्या वेळेस ज्योतिबा फुलेंनी एखादं काम, श्री शिक्षणाचा पुरस्कर्ता करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस सर्वात प्रथम त्यांनी कोणाला पुढे आणलं? सावित्रीबाई फुलेंना. मला विचार करा, आपण ही थोर महात्मे वाचतो, शाहू फुले, आंबेडकर, हे ज्यावेळेस वाचतो तर आपल्याला याच्यातून बोध घ्यायला पाहिजे ना. ज्या वेळेस महिलांचा विषय आला तर मला अभिमान वाटेल की मुस्लिम समाज की बेटी डॉक्टर शबनम ज्यावेळेस सभागृहात जाईल आणि आपल्या हिजाबमध्ये जाईल, आपल्या कल्चरमध्ये जाईल, आणि ज्यावेळेस आपल्या समाजाची बाजू मांडेल ना, त्यावेळेस प्रत्येक मुकुंदनगरकरांना, प्रत्येक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला अभिमान वाटेल की ही आमची बेटी आहे. आणि मला नाही वाटणार? तुम्हाला अभिमान नाही वाटणार? 100% म्हणून तर तिला पुढे केलं. सुरुवात तुमच्यापासून करा ना. मलाही अभिमान वाटेल, मग मुकुंदनगरकरांना वाटेल. 100%. अरे, मला अभिमान वाटेल म्हणून तर मी तिला पुढे केलं. साहेब, आज पण स्त्रियांच्या आधी मला काय भेटेल, मी काय करेल, हे करण्यापेक्षा मी तिला आधी पुढाकार दिला. आणि मला असं वाटतं की पुरुष मंडळी बाकीची जी करत होती तर ठीक आहे, आपली एक महिला अशी द्यावी, एज्युकेटेड असावी. एकाच घरचे 2 जण उमेदवारी करतात. छान प्रश्न आहे, मला त्याच्यावर यायचंच होतं. तर तुम्हाला हे मान्य झालं की डॉक्टर शबनम यांची उमेदवारी का, हे मान्य झालं. आता मी सांगतो सर, ज्यावेळेस आम्ही पॅनल करायला गेलो आणि परिवर्तनाची हाक दिली, त्या परिवर्तनाच्या हाकेला ओ देताना मला एक जाणवलं, मी 25 उमेदवारांना विचारलं, किती, जेवढी उमेदवार आहेत ना त्या लोकांना विचारलं, जे आमच्या विचारसरणीचे आहे, जे परिवर्तनवादी आहेत, नाही, जे परिवर्तनवादी आहेत, ज्यांचे विचार आमच्या विचाराशी मॅच होतात, अशा लोकांना बोललो. तर त्या लोकांनी मी ज्या गटात उभा आहे त्या गटात उभं राहण्यासाठी सपशेल नकार दिला. आणि जिथे त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे त्या ठिकाणी मग मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, असं काय आहे की इथं उमेदवार भेटत नाहीये? तर मग मला त्याचं उत्तर हेच आलं की शिवाजी महाराज जन्मावे, भगतसिंग जन्मावे शेजारच्या घरात, ही विचारसरणी आपल्याला सोडावी लागेल. आणि ज्यावेळेस अग्निपरीक्षा द्यायची आहे, ज्यावेळेस एक नेतृत्वाचं काम असतं, ज्यावेळेस परीक्षा द्यायची वेळ असते ना, तो स्वतःला पुढं करतो. मुद्द्यावर येऊ आपण, मुद्द्यावर येऊ. डॉक्टर साहेब, सर, मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही घरचे 2 उमेदवार आहात आणि काही वर्षापूर्वी तुम्ही असं सांगत होतात की समद खान हे चांगलं काम करतायत, बरोबर? समद खान यांच्या कामाबद्दल तुम्ही कौतुक करायचे, ते अनेक कार्यक्रमांमध्ये तुमच्यासोबत होते. आज समद खान यांच्याच विरोधामध्ये तुम्ही उभं राहिलात. तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरला आणि ज्या वेळेला माघार घ्यायचं होतं
त्यावेळेस तुम्ही माघार घ्यायला देखील गेलात, परंतु तुम्हाला प्रेशर करण्यात आलं की तुम्ही हा फॉर्म मागं घेता कामा नये. म्हणजे तुम्हाला ड मधनं उमेदवारी लढवायची नव्हती, हे तुमच्या मनातलं होतं, परंतु पक्षाने कुठेतरी तुम्हाला प्रेशर केलं, दबाव आणण्याचा प्रयत्न केला. IQ माहिती आहे आणि या माहितीवर अर्धवट माहिती आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी परत बोलतो की ज्या वेळेस उमेदवार कोणी भेटला ना, पहिली गोष्ट मी सतत माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये आणि सगळ्या ठिकाणी बोलतो, समद खान असतील, शम्स असेल किंवा आणखीन कोणी उमेदवार असतील, हे सगळे स्पर्धक आहेत, हे काही विरोधक नाहीत. आणि नक्कीच खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून शाळेतून त्यांच्या प्रचारासाठी मी स्वतः फिरलोय. आज त्यांच्याच विरोधामध्ये उमेदवारी करताय. ऐका ना, यालाच लोकशाही म्हणतात मित्रा, यालाच लोकशाही म्हणतात की ज्या वेळेस त्यांना आम्ही प्रतिनिधित्व करायची संधी दिली, मला वैयक्तिक वाटतं की त्यांना छान संधी भेटली, त्यांनी त्या संधीचं जेवढं त्यांना जमेल तेवढं काम केलं. पण मला असं वाटतं की 20-20, 15-15 वर्ष संधी भेटल्यानंतर जे काम हवं होतं ते काम अपुरं आहे. मला ते नेतृत्व मान्य नाही आणि मला असं वाटतं की लोकशाहीने दिलेला मला अधिकार आहे. का लोकांना तुम्ही निवडून आल्यानंतर मुकुंदनगरकरांसाठी काय करताल? 2च मिनिटं बोलतो की जे त्यांनी नाही केलं 20 वर्षात, तुम्ही म्हणताय, ऐका ना, तुम्ही काय करताल? डॉक्टरांचं एक विजन काय असेल? सर, त्याच्यासाठी एक परिवर्तननामा म्हणून आमचं जसा जाहीरनामा येतोय, उद्या तुम्हाला तो जाहीरनामा माहीत पडेल. त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलंय की या 15-20 वर्षात, सिंपल गोष्ट आहे, आदर्श गावचे पोपट पवार एक सरपंच असताना एक कॅबिनेट मिनिस्टरपेक्षाही मोठं नाव लौकिक करतात. तर 15-15, 20-20 वर्ष जर तुम्हाला भेटलीत, तर त्या 15-20 वर्षात तुम्ही समाजाचे, तुम्ही तुमच्या भागाचं नेतृत्व, आजही जर रस्ते, गटर, पाणी याचंच नेतृत्व आपल्याला करायचं असेल तर समाजाचं नेतृत्व कधी करणार आणि सामान्य लोकांचं नेतृत्व तुम्ही कधी करणार? मला ही नेतृत्वाची उणीव जाणवते आणि म्हणूनच माझी उमेदवारी आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही आमचा परिवर्तननामा जरूर पहा. त्या परिवर्तननाम्यामध्ये मिशन विजन 2.0 म्हणून त्याला एक नाव दिलंय की आता होतो त्याच्यापेक्षा काय बेहतर, त्याच्यापेक्षा काय चांगलं आम्ही करणार आहोत. मला कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी न करता आमची लाईन मोठी करायची, मी काय करू शकतो आणि माझं घर. तुम्ही डॉक्टर सर, मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. तुम्ही टीका टिप्पणी करायची नाही मानता वैयक्तिक, मग तुम्ही वैयक्तिक टीका करता? कुठं वैयक्तिक टीका केली? एक मुकुंदनगरचा रहिवासी जो सामाजिक कार्यकर्ता आहे, तो एका ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ते गेले होते, त्याच्यावर तुम्ही टीका केली, मग म्हणता टीका करायची नाही. अरे हो, मी त्यावेळेस, आता त्यांना जी टीका केली ना मी, काय असतं की सतत तुम्ही काय म्हणू आपण त्याला, सतत तुम्ही शोबाजी करणार, सतत तुम्ही, याला अर्थ नाही हो. ज्या ठिकाणी काय त्या तुम्ही पण शोबाजी करता. ऐका ना, आता तुम्ही कशाला, जर मी आरोग्य सेविका आहेत, त्या आरोग्य सेविका आमच्याशी काय म्हणू, आमच्या क्षेत्रातली लोक आहेत, ते किती कष्ट करतात, किती काम करतात, याचं मला याची कल्पना आहे. तुम्हाला जवळून ऐका ना, याच्या जवळून मला कष्ट माहिती आहेत. ज्यावेळेस मी पाहिलं की यार तुम्हाला प्रश्न कळला तर तुम्ही त्याच्यावर उपाय कराल. एक रुग्ण तुमच्याकडे येतो, तो रुग्ण तुम्हाला म्हणतो की आम्हाला इथं वॅक्सिनेशन भेटत नाहीये आणि त्या महिला, मी ऐकलं, त्या महिला सांगतात की घरापासून जवळच्या अंतरावर, तुम्ही पूर्ण सिस्टीम समजून घ्या की 10,000 लोकांच्या मागे एक क्लिनिक आहे, त्या क्लिनिकमध्ये मोफत तुम्हाला लसीकरण भेटणार आहे आणि वॅक्सिनेशनचे, लसीकरणाचे दिवस असतात, लसीकरणाचं टायमिंग असतं. एक वायल जी फोडली जाते त्याच्यात 4 डोस होतात. ते डोस कधी द्यायचे, काय द्यायचे, हे कोण ठरवतं? डॉक्टर्स ठरवतात. त्याचे टायमिंग्स असतात, सगळ्या गोष्टी. जर तुम्ही वैयक्तिक त्यांना भेटून सांगायचं ना. त्यांनी जर इलेक्शनच्या काळात मित्रा, त्यांनी जर, आम्ही 5 वर्षापासून स्टंटबाजी पाहतोय, आम्ही दुर्लक्ष केली, पण इलेक्शनच्या वेळेला तुम्ही बोलला नाहीत. 100% आम्ही सगळं समजून सांगितलं. ही चीड, ही व्यवस्थेविरुद्धची चीडच आहे ना, म्हणून तर आम्ही मैदानात आहोत की किती दिवस तुम्हाला संधी द्यायची. संधी वारंवार दिली तरी तुमची स्टंटबाजी कमी होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे बघा, यू आर इस्लामिक फॉलोअर. जर तुम्ही महिलांशी बोलत असताना, तुम्ही प्रतिनिधी आहात, तुम्ही 20,000 लोकांचे, 50,000 पॉप्युलेशन असणाऱ्या परिसराचे जर प्रतिनिधित्व असाल आणि जर तुम्हाला महिलांशी बोलण्याची सुद्धा
पद्धत नसेल आणि त्या महिला ज्या तुमच्या समाजाच्या इतर लोकांसाठी राबतात आणि ते काम करून जर मेसेज रॉंग जातो ना हो, सगळ्यात अडचण मोठी काय आहे, त्याच महिला बाहेर बोलणार. इथले लोकप्रतिनिधी असे आहेत की येऊन उद्धट महिलांशी वागतात, आम्ही वैतागलो आहोत, आणि ते मेसेज पुरवतात बाहेर की मुकुंदनगरचे लोकप्रतिनिधी ब्रँड अँबॅसेडर खराब म्हणून मुकुंदनगर खराब. आणि मुकुंदनगर माझं घर आहे, मुकुंदनगर माझं परिसर आहे, माझ्या परिसरावर लांछन येईल अशी कुठली गोष्ट मला आवडत नाही. तुम्ही मुकुंदनगरवर फार प्रेम करता. तुम्ही मध्यंतरी एक खूप चांगलं चाललं की मैं मुकुंदनगरकर, आणि त्याला फार लोकांनी पसंती देखील दिली. डॉक्टर इम्रानला लोक पसंती देतात, परंतु काही काही स्टंट डॉक्टर इम्रानचे हे लोकांना दुखावतात. तुम्ही म्हणता की लोकांवर आरोप करत नाही, आरोप करता. तुम्ही म्हणता मी सेवा करण्यासाठी आलोय, पण मुकुंदनगरकरांसाठी कुठं तुम्ही हॉस्पिटल उभं केलं नाही, मुकुंदनगरच्या आसपास जवळ कुठं हॉस्पिटल उभं केलं नाही. लोक असं म्हणतात की डॉक्टर इम्रान यांनी मुकुंदनगरकरांवर प्रेम दाखवावं. मुकुंदनगरवर आहे हे वेगळा भाग आहे, पण मुकुंदनगरकरांवर कधी प्रेम दाखवणार आहे, हा एक प्रश्न महत्वाचा तुम्हाला विचारतायत. माझ्यावर टीका टिप्पणी करणारे फक्त काही लोकांचे समर्थक आणि हसद करणारे असतील. इस्लाम सांगतं हसद सबसे बुरी बला आहे, आणि मुस्लिम समाजामध्ये नेतृत्व न घडण्याचं एकमेव कारण आहे एकमेकांची ईर्षा. मला सांगा सर, जर मी मुस्लिम मुकुंदनगरकरांसाठी बोलत असेल म्हणजे मुकुंदनगरच्या प्रत्येक व्यक्तीसाठी बोलतोय. बरं, मी अल्पसंख्याकांचं जिल्ह्यातलं सर्वात मोठं, तुम्हाला अभिमान वाटेल असं हॉस्पिटल उभं केलं, तर हे मी मुकुंदनगरकरांसाठी उभं केलं. तर मी हे समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी उभं केलं, मी हे माणुसकीसाठी उभं केलं, जिथे माणुसकी सर्व केली जाते. तर हा म्हणजे पोरखेळ आहे. आणि ऐका ना, तुमच्यावर आरोप होतो की मुकुंदनगर पासून 2 मिनिटाच्या अंतरावर सुरभी हॉस्पिटल आहे, तिथं आपण होतात. सुरभी हॉस्पिटलमध्ये आपण टीम वर्कमध्ये होतात, त्याच्या डायरेक्टर बॉडीमध्ये होतात, आणि मुकुंदनगरकर येऊन फार तुम्हाला त्रास देत होते, म्हणून तुम्ही शिफ्ट झाला, लांब गेलात, असा आरोप तुमच्यावर होतो. काय तुम्हाला याच्यावर बोलायचे? नाही, हे सगळ्या ऐक्यू आणि अज्ञान आहे, ऐक्यू गोष्टी आहेत. सुरभीचा बी सुद्धा डायरेक्टर मी होतो. त्या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल उभं करण्याचा प्रयत्न केला, आणि 40 लोक त्या ठिकाणी आली, नवनवीन लोक आली. आणि कसं असतं की सांघिक काम करत असताना काही असंख्य अडचणी असतात. मी त्यापैकी आहे जिसका खुदा पैसा नाही आहे. मी परत सांगतो की माणसाची जडणघडण त्याच्या विचारसरणीने असते. तर मला असं वाटतं की सामाजिक बोलताना तुमच्या चेहऱ्यावर एक आपुलकी येते, असं एक भावना क्रिएट होतात की का मन दुखतं मुकुंदनगरकरांचं बोलताना, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करताना. भावनिक होता तुम्ही. 100% मी एक भावनिकच व्यक्ती आहे, आणि मुकुंदनगर हे माझं घर आहे सर. आणि बालपणापासून शिक्षण माझं गाड्यांच्या शाळेत झालं, शिक्षण घेतलं, इथं सगळं केलं, सुखदुःख इथं पाहिली, आमची जडणघडण इथं झाली, आणि इथल्या प्रत्येक नागरिकावर माझं विशेष प्रेम आहे, कारण की ते माझे भाईबंधव तर आहेतच आहेत. 1-2 मिनिटं थांबवतो तुम्हाला सर. एक गमतीशीर प्रश्न आता याच्यामधनं निघतोय की गाड्यांच्या शाळेमध्ये आपण शिकलात आणि गाड्यांच्याच विरोधामध्ये पॅनल उभं केलंय. गाड्यांनी कोणाच्या मदतीसाठी पॅनल उभं केलेला हा पण प्रश्न विचारण्याजोगा आहे. कोणाच्यासाठी केलंय? तुम्हीच पहा ना, कोणाच्या मदतीसाठी केलंय? हे पहा, ज्यावेळेस डॉक्टर इम्रानच्या मदतीसाठी केलंय. नक्कीच डॉक्टर इम्रानला मदत होईल त्या मतदारांची, परंतु डॉक्टर इम्रानला नुकसान कसं होईल याच्यासाठीच ते पॅनल उभं केलंय. कोणी केलंय? आता तुम्हीच पहा, कोणी केलंय तुम्ही सांगा ना. करते तो ज्यांनी पण उभं केलंय. तुम्ही म्हणता मी अहिंसावादी आहे, हिंसेला घाबरत नाही, आणि मग तुम्ही का नाव घेत नाही, मग का सांगत नाही, खुलून का बोलत नाही? आनंदाचं प्रतीक तुमच्या डोक्यावर आहे, हिंमतीचं प्रतीक आणि त्यागाचं प्रतीक तुमच्या अंगावर आहे, मग तुमच्या जिभेमध्ये कधी हिमतीचं प्रतीक येणार आहे? राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणी पॅनलला उभं केलं? ऐका ना, राजकीय क्षेत्रात आणि हे काम करत असताना डॉक्टर इम्रानला कोणाला नुकसान पोहोचवायचं? एक मर्यादा बाळगायची असते. तुम्हाला कोण नुकसान पोहोचवतंय? सिंपल, मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझं शिक्षण गाड्यांच्या शाळेत झालंय. गाडीचं पॅनल उभं कोणी केलंय या मुद्द्यावर आपण येऊयात ना. मी देतो ना उत्तर, देतो ना. काय आहे की माझं शिक्षण तिथं झालं. मुद्द्यावर येऊन आपण त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवताय. सर, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही त्याला काहीतरी टर्न देताय. 2 शब्दामध्ये सांगा, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. डॉक्टर इम्रानच्या विरोधामध्ये गाड्यांचं पॅनल उभं केलं असं तुम्ही आरोप करताय, ते कोणी केलं? मी 2च वाक्यात त्याचं उत्तर देतो की सुशिक्षित, समजदार, चांगलं नेतृत्व करणारे जर उमेदवार दिले, उमेदवार त्यांना तुमच्या विरोधामध्ये कोणी उभं केलं? ऐका ना,
तर तुम्ही थोडक्यात सांगा, आपण पुढच्या प्रश्नाकडे मी एकदम थोडक्यात सांगतो. माझं 2च वाक्य तुम्ही ऐकून घ्या फक्त. तुम्हाला हवं तेच उत्तर देतो मी. मला नावं हवं असतात. देतो ना, तुम्हाला उत्तर देतो मी. सुशिक्षित चांगल्या विचारसरणीचे उमेदवार असतील तर प्रत्येक समाजाचा माणूस हा मुकुंदनगरमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहतो, हा संदेश यावेळेस नक्की ही लोक देणार आहेत. परंतु राजकीय कुरघोडी करून काही लोकांच्या मदतीसाठी आणि आमच्यासारख्या कोणाच्या मदतीसाठी? इतर पॅनलच्या, कोण आहे इतर पॅनल? 2 पॅनल आहेत, 3 पॅनल आहेत, जे काही पॅनल आहेत त्या लोकांच्या मदतीसाठी. कोण करतंय सगळं कुरघोडी? तर ज्यांना आमच्यासारखे सुसंस्कृत लोक नको असतील, कोणाला नकोय? नको असेल, ज्यांना तेच नेतृत्व हवं असेल, कोणतं तेच ज्यांना या प्रभागाचा विकास, ज्यांना या प्रभागाचं नेतृत्व बदल नको हवं असेल, ते लोक मग सगळं कोण लोक आहेत? याचा शोध तुम्ही घ्यायचा. तुमच्या जवळचे आहेत? शोध पत्रकारिता तुम्ही तुमच्या करा. जवळचे आहेत? तुमच्या भागातले आहेत? असं काही नाही. म्हणजे डॉक्टर साहेब कुठेतरी तुमच्या चेहऱ्यावर ते आणि तुमच्या स्मित हास्यामधनं ते कळून येते. तुम्ही एकदा राजकारणामध्ये तर आला आहात, सामाजिक कारणामध्ये आला आहात, गाणे देखील गाता, कोणावर टीका करत असताना गाणे गाता. व्हेरी नाईस. आणि तुम्ही म्हणता की बॅट नको, कॅट नको, काय ते सगळं होतं? अहो, काही लोकांना खरंच राजकीय सामाजिक समजच नाहीये. मी पढ़ना लिखना सीखो, मेहनत करने वालो, अलिफ को पढ़ना सीखो, हे सगळ्या गोष्टी बोललो. 7 वर्ष तुम्ही बोलले नाहीत, निवडणुकीच्या तोंडावर हे बोलताय. अहो, त्यांना 5 वर्ष लोकांनी संधी दिली. तुम्ही लोकांना त्यावेळेस सांगायचं ना की पढना लिखना शिको. आता निवडणुकीच्या तोंडावर लोकांना सांगता पढना लिखना शिको. आता लोकांचे एक्झाम्स आहेत, मुलांच्या आता फायनल एक्झाम्स आहेत आणि त्यावेळेला पढना लिखना शिको सांगताय. अहो जानेवारीमध्ये जूनमध्ये संदेश दिला पाहिजे की शाळेमध्ये जा, कॉलेजमध्ये जा. अहो, मी म्हणून म्हटलं, फार गमतीशीर आहे की मी गाणी नाही गायली, त्याला प्रबोधनात्मक तो उपरोधिक टोला होता. आता त्यांचा मराठीचा अभ्यास कमी आहे, आपण समजू शकतो. मला सांगा तुम्ही, मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की मित्रांनो, तुम्ही गोष्टीचं आकलन करून घ्या, तुम्ही अडीअडचणी आधी समजून घ्या. तुम्हाला जर अडचण कळल तर तुम्ही सोल्युशन काढाल. तुम्हाला अडचणच कळत नाही, फक्त यायचं, आरडाओरडा करायचा प्रशासन कोण करतं आरडाओरड? विद्यमान नगरसेवक आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, काही बाकीची. आता तुम्ही त्या दिवशी आरडाओरडा कोणी केला, मला वाटतं इंटरव्ह्यू पण तुम्हीच केला होता असेल. तर बघा कोण करतंय. मला काय म्हणायचं आहे की हे अपेक्षित नाही लोकशाहीमध्ये. तुम्ही जा, तिथं महिला आहेत, तुम्ही बोला. इशारो में तुम्ही टीका करताय. चुकीला चूक म्हणणं आणि हक ठामपणे का नाही म्हणत? अरे चुकीला चूकच म्हणलं ना. मी तुमच्या समोर उभा आहे, मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर साहेब तुमच्यावर असा आरोप आहे स्पष्ट. तुम्ही मला सांगू शकता की भैया बॉक्सर तुम्ही असं आहे आरोप, ठीक आहे. तुम्ही विरोधकांवर खुलून बोलत नाही. आता याच्यापेक्षा तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही गोष्टी समजून घ्या आणि त्या गोष्टी आकलन करून घ्या, मग सोल्युशन काढा. याच्यापेक्षा उघड बोलून काय बोलायचं आणखीन? नावानिशी सांगा ना. हे पहा, ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून आणि लोकशाहीच्या मार्गानेच आपण बोललं पाहिजे. आपण एकमेकांना चिखल, तुम्ही बोललात ना, हा चिखल आहे, आम्हाला हा चिखल नाही वाटत. आम्हाला हे लोकशाहीचा उत्सव वाटतो आणि आम्हाला या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जसं काल एक मस्जिदमध्ये नमाजच्या वेळेस मौलाना साहेब बोलले की त्यांनी एक उर्दू शब्द वापरला. त्या शब्दाचा अर्थ होता की ती लायबिलिटी नसलेले आणि असे उमेदवार निवडू नये. तर ह्या काही गोष्टी ना लोकशाहीमध्ये अपेक्षित आहेत, सामान्य लोकांच्या मनात असतात. तर आपण जर चुकीचे नेतृत्व देऊ तर या राजकारणाचा चिखलच होणार आहे. बॅट कॅट काहीतरी रील व्हायरल झाली होती. हे बघा, मला स्वतःला, मी क्रिकेट प्रेमी आहे, मी स्पोर्ट्स प्रेमी आहे. मला स्वतःला वॉक करण्याला जाण्यापासून तर खेळ याच्यामध्ये रस आहे. मला असं वाटतं एक सुदृढ शरीर, एक सुदृढ मन, एक सुदृढ विचार करू शकतं आणि सुदृढ विचार सुदृढ परिसर बनवू शकतात. तर मला असं वाटतं की इथले मुलं जे आहेत, मी पाहतोय की कमी वयाची मुलं नशाखोरीकडे जात आहेत, कमी वयाची मुलं चुकीच्या व्यसनांकडे जात आहेत. तर त्या व्यसनांच्या विषयाला धरून मी बोललो की इथल्या मुलांच्या हाती पत्ताचं कॅट नको, क्रिकेटची बॅट आपल्याला द्यायची. किती लोकांना बॅट आजपर्यंत तुम्ही दिल्यात? नगर जिल्ह्यात आणि नगर शहरात तुम्ही जर विचाराल
तर माझे क्रिकेटप्रेमी सर्व मित्र सांगतील, जिथे जिथे स्पर्धा असते तिथे युनायटेड सिटी डॉक्टर इम्रान उपस्थित असतात. तिथे बॅट किती लोकांच्या हातात दिलेत? नक्कीच तुम्ही बॅट स्वतः मी हातात घेऊन बॅट खेळतो आणि स्वतः मी किमान माझे 150 ते 200 क्रिकेट मित्र असतील की ज्यांच्या हाती बॅटच दिले. एका माजी अधिकाऱ्याला ह्या विषयामध्ये मी चर्चा करतो, त्यांचं नाव तुम्हाला सांगणार नाही. एका चांगल्या व्यक्तीसोबत मी चर्चा करतो. त्यांनी असं मला सांगितलं की मुलांच्या हातामध्ये कॅट हा असला पाहिजे शिक्षणासाठी. कधी रम्मी टाकायची, कधी बादशा टाकायचा, कधी एक्का टाकायचा, हे मुलांना कळलं पाहिजे. अभ्यासासाठी असलं पाहिजे, तो नशा नाही लागला पाहिजे, पण अभ्यासासाठी ते देखील मुलांना गरजेचं आहे. कशा पद्धतीने पाहता? नाही, मी त्या गोष्टीला पाहताना नाही पॉझिटिव्ह अँगलने, आणि मी असं बोललो प्रत्येकचा कॅट म्हणजे व्यसनाकडे न जाणे आणि क्रिकेटची बॅट म्हणजे तुम्ही सुदृढ शरीर, तुमची हेल्थ चांगली असणे, तुम्ही व्यायामाकडे जाणे, शरीराकडे लक्ष देणे आणि सुदृढ मन राहणे, सुदृढ विचार ठेवणे, एवढा त्याचा अर्थ होता. टीका करायची नव्हती. अरे जर कुणी लोकप्रतिनिधी असतील किंवा कुणी सामान्य माणूस कुणी असेल, जर आपल्या युथला, आपल्या तरुणांना जर नशेकडे किंवा काय म्हणू आपण व्यसनाकडे नेणार असेल, तर आपल्याला त्यांना त्या किंवा ते तरुण स्वतःहून जाणार असतील कशाकडे, व्यसनाकडे, तर आपल्याला त्यांना परावृत्त करावंच लागेल ना. हे सामाजिक दायित्व आहे आपलं. डॉक्टर शबनम या मागच्या वेळेला काँग्रेसच्या उमेदवार होतात आणि 2200 मतदान त्यांना झालं होतं. अचानक समाजवादीकडे तुम्ही त्यांना ओढून आणलं. हो नक्कीच. मी पिंडाने सर्व धर्म समभाव आणि एक सेक्युलर विचारसरणीचा व्यक्ती आहे आणि नक्कीच मध्ये आम्ही काँग्रेसची जी विचारसरणी आहे तीच समाजवादी पक्षाची पण तीच विचारसरणी आहे. तर आम्ही मनामध्ये काँग्रेस आहे. या भारतातल्या प्रत्येक नागरिकामध्ये च्या मनामनात काँग्रेसचा विचार आहे आणि काँग्रेस आहे. त्याचं कारण सांगतो की 1885 पासून काँग्रेस या काय म्हणू आपण देशात आहे. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसी विचार आणि काँग्रेसचं मोठं योगदान आहे. समाजवादीमध्ये का आला? हे पहा, याचं एक स्पष्ट उत्तर देतो की आमच्यासारखी सेक्युलर विचारसरणीची लोक हे जर आपल्याला राजकारणात जायचंय, राजकारण करायचंय किंवा निवडणुका लढवायच्यात, तर या गोष्टीसाठी सगळ्यात सक्षम पर्याय काँग्रेस नंतर जर तो आमच्याकडे होता. आता काय झालं, तुम्हाला एक मिनिट थांबवतो. तुमचं गाणं वाजतंय समाजवादीचं. काय गाणं आहे ते गाऊन दाखवा. आय एम नॉट अ सिंगर. त्या दिवशी पण मी गाणं नाही. तुम्ही तर फेसबुकवर गाणे गाताय सर. नाही, पढना लिखना सीखो हे सगळं करताय तुम्ही, मग आता गाणं का गात नाही? मी त्या दिवशी पण जे गाणं गायलं ना, फक्त एवढे ती सोशल मीडिया होती, ही न्यूज मीडिया आहे. ते प्रबोधनात्मक गाणं होतं की बाबा तुमच्या रॅली नाही पडणं शिको. माझा उद्देशच तो होता. ते गाणं नव्हतं, ते एक पोएटिक याच्यात अंदाजमध्ये मी सांगितलं. आता तुम्ही म्हणता की खोटे आश्वासनों से रुको, काय ते तुमचं गाणं आहे ना, झुटे आश्वासनों से रुको, काले स्वप्ने को पहचानो. कोण दाखवते काळे स्वप्ने आणि कोण दहशत माजवते मुकुंदनगरमध्ये? तुमच्या त्या गाण्यामधनं या सगळे गोष्टी समोर येत आहेत. कोणावर टीका करताय आतून? नाही, मला असं वाटतं की मागच्याच आठवड्यात जे काही गोष्टी घडल्या त्या ठिकाणी लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यांनी लोकांसमोर जायला. इशारा कोणाला देत आहे? मुद्द्यावर या ना. मुद्दाच आहे ना. आपण हेल्दी गाणे तुम्ही असे भयंकर लावलेत की काले ख्वाबों को पहचानो, गुंडागर्दी से बचो, काय ते आहेत ना त्याच्यामध्ये? नाही, ते परिवर्तनवादी गाणं आहे की खोटी आश्वासनं, त्यानंतर खोटे वादे. कोणी दिलेत खोटे आश्वासनं? आता जे काही प्रतिस्पर्धी आहेत, जे काही स्पर्धक आहेत, त्यांनी आतापर्यंत ते तुम्हाला विरोधक मानतात, स्पर्धक मानत नाहीत. ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे. मी त्यांना स्पर्धक मानतो, माझे भाई बांधव आहेत. ते जर विरोधक मानत असतील तर तो त्यांच्या विचारसरणीचा भाग आहे. माझ्या विचारांनी ते माझे स्पर्धक आहेत आणि मी त्याच स्पर्धेच्या अनुषंगानेच ही स्पर्धा करतोय आणि या स्पर्धेत मी सत्याच्या मार्गावर आहे, हक्कावर आहे. आपले विरोधक आहेत एक, जे आपल्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत, ते असं आज त्यांना एका माजी नगरसेवकाच्या पतीने पाठिंबा दिला आणि ते म्हणतात की आज आमची तयारी झाली आणि आज आम्ही गुलाल उधळणार आहे, आमचा विजय निश्चित आहे. ते तुमच्याकडे त्या तोडीच्या उमेदवाराप्रमाणे पाहत नाही. आपण या गोष्टीकडे कसं पाहता?
हे पहा, मी जसं बोललो, एक स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं सर्वात मोठी घातक चूक असते. आणि जो उत्तम खेळाडू असतो ना, तो कधीच आपल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाही. राहिली दुसरी गोष्ट, की तुम्ही मुकुंदनगरकरांना विधानसभा असो, तुम्ही खासदारकी असो, तुम्ही गृहीत नाही धरू शकत की आम्ही म्हणू तिकडं मतदान होणार, आम्ही म्हणू तेच घडणार, आम्ही म्हणू तेच करणार. आणि हे मुकुंदनगरकरांनी वारंवार दाखवून दिलंय की कुणी एक व्यक्ती म्हटला आणि मी पाठिंबा दिला आणि 1000 मतं 500 मतं तिकडे गेली, ते दिवस मुकुंदनगरमध्ये नाहीत. ते दिवस आधीही नव्हते, आताही नाहीत. लोक परिवर्तनवादी झालीत आणि लोकांना चांगलं काय, हे पब्लिक आहे बाबू, हे सब जानती आहे. डॉक्टर यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. मी तुम्हाला एक महत्वाचे 5 प्रश्न विचारणार, त्याला आपण रॅपिड फायर असं म्हणतो. ओके. रॅपिड फायरमध्ये तुमची जी स्पीड आहे समाजकार्याची, तेवढ्या स्पीडने तुम्हाला उत्तरं द्यायची नक्की. आणि ती स्पीड तुमची राजकीय कॅल्क्युलेटिव्ह ठरणार आहे. काँग्रेस की समाजवादी? समाजवादी. फार विचार करता डॉक्टर तुम्ही. मुकुंदनगर की शहर? मुकुंदनगर आणि शहरातील प्रत्येक. मुकुंदनगर की शहर? फर्स्ट ऑफ ऑल मुकुंदनगर. तुम्हाला 2 प्रतिस्पर्धी आहे, कोणाला तुम्ही तगडं समजता, शम्स खान की समद खान? मी स्वतःला प्रतिस्पर्धी समजतो. शम्स खान की समद खान? माझी स्पर्धा स्वतःशी आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही थेट बोलत नाही, तुम्ही कुठंतरी कोणाचा तरी दबावामध्ये बोलता असं एकंदरीत जाणून मला असं एकंदरीत कळतं. तुमचे 2 चांगले मार्गदर्शक आहेत. माझी लढाई वाईटाशी आहे सर, माझी लढाई वाईटाशी आहे. मला असं वाटतं माझी लढाई वाईटाशी आहे आणि या लढाईत मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि ही लढाई मला लोकांच्या भरोश्यावर, लोकांच्या जीवावर जिंकायची आहे. आणि राहिले मार्गदर्शक प्रश्न विचारला ना तुम्ही, माझे मार्गदर्शक इस्लाम आणि इस्लामची तत्व, आणि दुसरी गोष्ट शिक्षण. ही 2 मार्गदर्शक गोष्टी आहेत. याच्या शिदोरीवरच आपल्याला आयुष्य काढायचं असतं आणि याच्या शिदोरीवरच आपल्याला कुठली. डॉक्टर रिजवान तुमचे चांगले मार्गदर्शक आहेत? 100%. रफिक मुंशी चांगले मार्गदर्शक आहेत? हे सगळेच मार्गदर्शक आहेत. रफिक मुंशी की डॉक्टर इम्रान, डॉक्टर रिजवान? 2 मित्रांमध्ये एक मित्र पकडा, असं मी कसं उत्तर नाही, द्यायचं? मार्गदर्शक म्हटलं तुम्हाला, मित्रमध्ये ते कॅल्क्युलेट करत नाही. 2 जणांमध्ये कोणाला निवडतात ते पाहणार आहेत. अरे सगळेच मार्गदर्शक आहेत. वाद निर्माण होतील त्यांच्या मनामध्ये. नक्कीच दोघं आहेत. आणि एक प्रश्न असा सोडायचा असतो ज्याच्यामध्ये आपण सिनेमा पाहतो की बाहुबलीने कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, तसंच डॉक्टर इम्रान ने डॉक्टर रिजवान और रफिक मुंशी में क्यों चुना नाही, असं ते आपल्याला आपण म्हणू शकतो. ते नक्कीच हे असं राहणार आहे. आणि डॉक्टर इम्रान एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि मुकुंदनगरकरांसाठी फार मी कष्ट घेतो. मुकुंदनगरच्या महिलांसाठी मी अनेक उपाययोजना राबवलेल्या आहेत. डॉक्टर शबनम ज्या उमेदवार आहेत त्या देखील मुकुंदनगरच्या महिलांसाठी फार सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहे, असं डॉक्टर इम्रान सांगतायत. आणि डॉक्टर इम्रान यांची वाटचाल ही सामाजिक जीवनापासून सुरू झालेली आहे आणि त्यानंतर ते राजकारणामध्ये आले होते. नक्कीच ही लढाई डॉक्टर इम्रान आणि डॉक्टर शबनम आणि त्यांच्या पॅनलची विरुद्ध पॅनलच्या सोबत असणार आहे. ही लढाई पाहण्यासाठी आपल्याला एकदम आनंदी मजा आपण घेऊयात. नक्कीच 16 तारखेला निकाल पाहूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर इम्रान यांच्याशी चर्चा करूयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर.